आज अखेर जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. या निवडणुका महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये होणार आहेत. उर्वरित जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींचा निवडणूक कार्यक्रम हा 50% आरक्षण मर्यादेमुळे दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. ज्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये 50%पेक्षा कमी आरक्षण आहे त्याच निवडणुका सध्याच्या घडीला निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घोषित केल्या आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ही 16 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत आहे. तसंच या उमेदवारी अर्जाची छाननी ही 22 जानेवारी रोजी होणार आहे आणि उमेदवारी अर्ज घेण्याची तारीख ही 27 जानेवारीपर्यंत आहे, 3 वाजेपर्यंत. आणि त्याच दिवशी 27 जानेवारी रोजी 3:30 नंतर अंतिम उमेदवाराची यादी आणि चिन्ह वाटप होईल. या निवडणुकीमध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत, कोण्या विभागातले आहेत, त्याची जर सविस्तर यादी आपल्याला पाहायची असेल तर कोकण विभागामध्ये रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्हा परिषदा आणि पुणे विभागामधून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागामधून छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर अशा एकूण 12 जिल्हा परिषदांचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे आणि त्याची आचारसंहिता ही 16 जानेवारीपासून लागणार आहे. म्हणजेच महानगरपालिकेचा निकाल लागणं आणि याचे उमेदवारी अर्ज भरणं ही एकच प्रक्रिया आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा एकदा रंग चढला जाणार आहे आणि उर्वरित टप्पा या निवडणुका झाल्यानंतर राज्याचे निवडणूक आयुक्त त्या आरक्षणाच्या विचारावर घोषित करणार आहे. तेव्हा आता पाहूया या जिल्हा परिषदांची आणि पंचायत समित्यांची रणधुमाळी कशी रंग बहारून उफाळून येते आणि काय होतं ते.